चला तर आज आपण रायगड जिल्ह्याचं पेपर विश्लेषण करूया. पहिल्यांदा आपण सामान्य ज्ञान बघूया आणि नंतर मग आपण आपल्या बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचं बघूया. ठीक आहे, चला चालू करूया. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरता होत्या? तर 18व्या लोकसभेच्या स्थापनेकरता होता. ठीक आहे, आता लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे आता? तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्लाजी. ठीक आहे, आणि राज्यसभेचं विचारलं तर राज्यसभेचे अध्यक्ष आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे, त्यांचं नाव काय आहे? तर जगदीश धनखड. आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट, राज्यसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत आता? तर राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत हरिवंश नारायण सिंग. हे महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर ही आताचीच नवीन नेमणूक आहे. कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. ठीक आहे, त्याच्या आधी कोण होते? तर रमेश बैसजी होते. आता हे बघा, ही नवीन नेमणुके आहेत. ठीक आहे, आताच्या झालेल्या राज्यपालांच्या. त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ते सांगतो, ते लक्षात राहिलं पाहिजे, विचारलं जाऊ शकते. राजस्थानचं हरिभाऊ किसनराव बागडे. का? तर हे आपले महाराष्ट्राचे आहेत. ठीक आहे, पुढे तेलंगणाचे कोण आहेत? तर जिष्णू देव वर्मा. ठीक आहे, सिक्कीमचे कोण आहेत? ओमप्रकाश माथुर किंवा OP माथुर. झारखंडचे कोण आहेत? तर संतोष कुमार गंगवार. छत्तीसगडचे कोण केले आहेत? तर रमण डेका. मेघालयचे कोण केले आहेत? तर CH विजयशंकर. महाराष्ट्राचे म्हणजे आपले कोण आपण बघितलंय. पंजाबचे कोण आहेत? तर गुलाबचंद कटारिया. आणि आसामचे कोण आहेत? आणि मणिपूरचे लक्ष्मण प्रसाद आचार्य. ठीक आहे, तर पुढे महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर काय आहे? 21 ते 65. महिन्याला किती खात्यात महाराष्ट्र सरकार टाकते महिलांच्या? तर 1500 रुपये. ठीक आहे, आता अशीच एक सेम योजना मध्य प्रदेश गव्हर्नमेंटची आहे. ती कुठली आहे? ती आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अगोदरची आहे. ठीक आहे, जेव्हा शिवराज चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्या योजनेचं नाव काय आहे? तर मुख्यमंत्री लाडली बहन योजना. तर बघा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुख्यमंत्री लाडली बहन योजना ही कुठल्या राज्याची योजना आहे? तर आपण फसायचं नाही, मध्य प्रदेशची आहे. ठीक आहे, आणि तिथे किती खात्यामध्ये टाकले जातात पैसे? तर 1250 महिन्याला. ठीक आहे, पुढे आता बघा, ह्या जोड्या लावायच्यात. आता हे कायदे आता 1 जुलै 2024 रोजी लागू झालेले आहेत. आणि ते कुठल्या कायद्याने बदलले आहेत? त्या कायद्यांनी तर ह्या कायद्याने बदलले आहे. ठीक आहे, आता हा जो पहिला आहे तो भारतीय न्याय संहिता BNS, ह्याला असं इंग्लिशमधनं म्हणतात. ठीक आहे, ह्याच्यावर प्रश्न भरपूर बनलेले आहेत. तर ह्यानी कुठल्या कायद्याला बदललंय? तर भारतीय दंड संहिता, किंवा ह्याला इंग्लिशमधनं म्हणतात IPC, इंडियन पिनल कोड. ठीक आहे, पुढचा भारतीय साक्ष अधिनियम BSA. ठीक आहे, ह्याने कुठल्या कायद्याला बदललंय? तर भारतीय पुरावा कायदा, किंवा ह्याला काय म्हणतात? तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. ठीक आहे, बघा तुम्हाला मराठीतनं पण विचारलं जाऊ शकते, इंग्लिशमधनं पण असे विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, पुढे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNNS. ठीक आहे, ह्याने कुठल्या कायद्याला बदललंय? तर फौजदारी प्रक्रिया संहिता, म्हणजेच CRPC नाव तुम्ही ऐकून असेल. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय तुमचं? तर C. आणि हे सगळे लागू कधी झाले आहेत? तर 1 जुलै 2024 साली. ठीक आहे, चला पुढे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्य पदक जिंकले? तर कोणास हरवलं? तर स्पेन ह्या टीमला. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये विनर कोण होता? म्हणजे गोल्ड मेडल कोणी भेटलं? तर नेदरलँड संघाला. आणि सिल्वर विचारलं तर सिल्वर भेटलं जर्मनी संघाला. आणि आता महिलांमध्ये गोल्ड कोणाला भेटलं असं विचारलं तर महिलांमध्ये सुद्धा गोल्ड कोणाला भेटलंय? तर नेदरलँड संघाला भेटलं. ठीक आहे, आणि सिल्वर कोणाला भेटलं महिलांमध्ये? तर सिल्वर भेटलं चीनला. ठीक आहे, आणि ब्रॉन्झ भेटलं अर्जेंटिना ह्या संघाला. ठीक आहे, आता बघा तुम्हाला महिलांमध्ये गोल्ड विचारलं जाऊ शकते. तर चला पुढे. संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर नवीन नेमणूक आहे श्रीमती प्रीती सुदान. ठीक आहे, पहिले कोण होते? तर मनोज सोनी होते. आता बघा, मी तुम्हाला काही महत्वाच्या लेटेस्ट अपॉइंटमेंट सांगतो. ठीक आहे, त्या लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकतात. तर इंडियन आर्मीची आपली एक मेडिकल सर्व्हिस असते, त्याच्या पहिल्या महिला डायरेक्टर जनरल कोण बनवल्या आहेत? तर पहिला महिला डायरेक्टर जनरल आहेत श्रद्धा सक्सेना. ठीक आहे, श्रद्धा सक्सेना. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि त्या लेफ्टनंट जनरल आहेत. ठीक आहे, आसाम रायफलचे आता डायरेक्टर जनरल कोण झालेत नवीन? आसाम रायफल, तर त्यांचं नाव आहे लेफ्टनंट विकास लखेरा. लक्षात ठेवा, विकास लखेरा नवीन अपॉइंटमेंट आहे. आणि BSFचे कोण आहेत? आता ऍडिशनल चार्ज दिले त्यांना BSFचे, तर ते SSBचे आहेत. त्यांचं नाव आहे SSBचे सुद्धा आहेत, त्यांना ऍडिशनल चार्ज दिले BSFचा. ठीक आहे, त्यांचं नाव आहे दलजीत सिंग चौधरी. ठीक आहे, दलजीत सिंग चौधरी. ठीक आहे, दलजीत सिंग चौधरी. आता जे पॅरिसमध्ये ऑलिम्पिक चालले, त्याच्या एक इंटरनॅशनल कमिटी असते IOC. ठीक आहे, त्याच्या मेंबर म्हणून परत इलेक्ट कोण झाले आहेत?
तर नीता अंबानी. ठीक आहे, लक्षात असू द्या, विचारलं जाऊ शकते. आता दुसऱ्या, सियाचीन ग्लेशियर मध्ये तैनात केलेल्या पहिल्या महिला ऑफिसर ज्या आर्मीच्या एअर डिफेन्स कॉर्प मधनं येतात. ठीक आहे, त्यांचं नाव काय आहे, तर कॅप्टन सुप्रीता सिटी. ठीक आहे, सुप्रीता सिटी. लक्षात ठेवा, ह्या पहिल्या महिला आहेत. आणि त्या बघा कॅप्टन आहेत म्हणजे त्या काय आहेत, तर एअर डिफेन्स मधनं आहेत. ठीक आहे, आणि ह्या आर्मीच्या आहेत. ठीक आहे, लक्षात असू द्या. अजून एक आपल्या महाराष्ट्राबद्दल सांगतो, तर महारेरा नाव ऐकलंय, महारेरा. तर महारेराचे अध्यक्ष कोण आहेत आता, तर मनोज सौनिक. ठीक आहे, मनोज सौनिक हे आपल्या राज्याचे पहिले चीफ सेक्रेटरी म्हणून काम करत होते. ठीक आहे, ते आता महारेराचे. महारेरा म्हणजे काय, तर ती रिअल इस्टेटला एक रेग्युलेटरी बॉडी असते. ठीक आहे, पुढे चला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कुठे आहे, तर दक्षता आहे. ठीक आहे, नुकताच पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 विश्वचषक अंतिम सामना कुठे खेळला गेला, तर बार्बाडोसला खेळला गेला. ठीक आहे, आणि बार्बाडोस मध्ये कुठे, तर ब्रिज टाउन. ठीक आहे, ब्रिज टाउनला खेळला गेला. ठीक आहे, कोण होतं मॅन ऑफ द मॅच, तर विराट कोहली होता. आणि मॅन ऑफ द सिरीज तर जसप्रीत बुमराह. चला पुढे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे, तर 10,000 रुपये देणार आहे. ठीक आहे, पुढे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले, तर 10 मीटर एअर पिस्टल मध्ये. ठीक आहे, अजून ह्यांनी एक मिक्स म्हणजे महिला व पुरुष 10 मीटर एअर पिस्टल मध्येच, ठीक आहे, कांस्य पदक जिंकले. आणि त्यांचा पुरुष जोडीदार कोण होता, तर सरबजोत सिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि अजून एक महाराष्ट्राचे आपले सुपुत्र, त्यांचं नाव काय आहे, तर स्वप्नील कुसाले. त्यांनी कशामध्ये जिंकलं, तर 50 मीटर एअर रायफल. लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकते. एअर रायफल 3 पोझिशन हे पण लक्षात ठेवा, नाहीतर फक्त एअर रायफल लक्षात ठेवतील आणि हे 3 पोझिशन लक्षात ठेवणार नाही. हे पण विचारलं जाऊ शकते, कन्फ्यूज केलं जाऊ शकते तुम्हाला. ठीक आहे, आता आपण अजून एक लेटेस्ट जिंकलं. ते कोणी जिंकलं, तर अमन सेहरावत. कशामध्ये जिंकलं, तर कुस्ती ह्या प्रकारामध्ये जिंकलं. ठीक आहे, कुस्तीमध्ये जिंकलं. आणि ती कुस्ती कुठल्या प्रकाराची होती, तर फ्री स्टाईल कुस्ती. ठीक आहे, बघा कुस्तीमध्ये पण प्रकार असतात, फ्री स्टाईल, ग्रीको रोमन. तर बघा त्यांनी फ्री स्टाईल मध्ये जिंकलं. आणि तो कुठल्या वजनी गटात खेळतो, तर 57 किलो वजनी गटामध्ये जिंकला त्याने. ठीक आहे, पुढे. 19 जुलै 2023 रोजी इर्शालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सदर इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कुठल्या तालुक्यात आहे, तर हे आहे खालापूरमध्ये. ठीक आहे, आता लोकल प्रश्न आहे. 2 फेब्रुवारी 1961 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला, तर करतलब खानचा. ठीक आहे, पुढे. 2021 पासून कोणत्या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे, तर तिबोटी खंडे. आता हा लोकल प्रश्न आहे, मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. ठीक आहे, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. तर उत्तरेकडे कुठली आहे, पहिली तर पाताळगंगा आहे, नंतर अंबा आहे, नंतर कुंडलिका आहे, नंतर सावित्री आहे. ठीक आहे, हा पण लोकलच प्रश्न आहे. पुढे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी खाडी कुठली आहे, तर धरमतरची खाडी. ठीक आहे, रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या 2 ठिकाणी जोडणारा घाट कोणता आहे, तर वरंधा घाट. ठीक आहे, पुढे. आता 14 तळ कुठे आहे, तर महाडला आहे. ठीक आहे, आणि घारापुरी लेणी कुठे आहेत, तर अलिबागला आहेत. आता ह्याच्यावरनं तुम्हाला उत्तर समजून जाईल की उत्तर काय आहे, तर डी आहे. ठीक आहे, भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात आहे, तर भिरा आहे माणगाव मध्ये. ठीक आहे, पुढे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला, तर कधी झाला, 4 जुलै 1729 रोजी. ठीक आहे, रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत, तर महादरवाजाजवळ आहे. ठीक आहे, तर बघा हे सगळे आपल्याला रायगड जिल्ह्याच्या पेपर असल्यामुळे त्याच्यावरचे प्रश्न जास्तीत जास्त जवळचे आलेले आहेत. ठीक आहे, पुढे. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानला जाते, तर 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, ह्याला म्हणतात आर्थिक वर्ष. ठीक आहे, पुढे. भारतीय राज्यघटनेतील खालीपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही. ठीक आहे, सरकारचे संसदीय रूप घेतलंय आपण, कायद्याचे राज्य घेतलंय, सरकारचे मंत्रिमंडळाचं स्वरूप पण घेतलंय, फक्त समवर्ती सूची घेतली नाही. समवर्ती सूची कुठनं घेतलंय, तर ऑस्ट्रेलियाकडनं घेतलंय. ठीक आहे, मूलभूत हक्क कुठनं घेतलेत आपण, मूलभूत हक्क घेतलेत आपण अमेरिकेकडनं. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य विचारली तर ती घेतलेत आपण रशियाकडनं. ठीक आहे, मार्गदर्शक तत्व कुठनं घेतले आहेत, तर मार्गदर्शक तत्व घेतलेत आपण आयर्लंडकडनं. ठीक आहे, आयर्लंड. ठीक आहे, तर बघा 23व्या प्रश्नामध्ये पण तेच विचार आपल्या. भारतीय राज्यघटनेचे 51 कशा संबंधित आहे, तर फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्या संबंधित आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि हे कधी आपल्या संविधानात समावेश केला होता 51 चा, तर 1976 साली 42वी जेव्हा घटना दुरुस्ती झाली होती 42वी, तेव्हा हे 51 हे आपण आपल्या संविधानात ऍड केलं होतं. ठीक आहे, कोण होते पंतप्रधान तेव्हाच्या, तर इंदिरा गांधी होत्या. ठीक आहे, आणि त्याच वेळेला इमर्जन्सी पण लागू झाली होती आपल्या देशामध्ये.
तर आता हा इमर्जन्सी संबंधात एक संविधान हत्या दिवस म्हणून आपल्या सरकारने आता साजरा करण्याचं ठरवलं आहे. तो कधी ठरवला आहे तर 25 जून रोजी. ठीक आहे, 25 जून रोजी संविधान हत्या दिवस लक्षात ठेवा, येऊ शकते. पुढे लोकसभा विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण टिंबटिंबव्या घटना दुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले आहे. कशामध्ये केलं आहे तर 106वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आणि कुठे कुठे लागू होणार आहे तर लोकसभा, राज्यांच्या विधानसभा, ठीक आहे, म्हणजेच काय तर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि नॅशनल कॅपिटल ऑफ किंवा NCT ऑफ दिल्ली. ठीक आहे, आता लोकसभेसाठी कुठलं कलम आहे हे महत्वाचं आहे. ठीक आहे, 330A आहे. ठीक आहे, राज्यांच्या विधानसभेसाठी काय आहे तर 332A. ठीक आहे, आणि NCT ऑफ दिल्लीसाठी काय आहे तर 239AA. आता हे लक्षात ठेवा, ह्या अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, कलम वगैरे की कुठला कलम त्याच्यामध्ये ऍड केलाय. ठीक आहे, कुठला कलम कुठल्या ह्याच्यासाठी आहे. ठीक आहे, आणि हे किती वर्षासाठी आहे तर 15 वर्षासाठी आहे. अजून लागू झालेलं नाहीये. ठीक आहे, कधी होणार लागू तर आपली देशाची जनगणना झाल्यानंतर होणार. ठीक आहे, चला पुढे. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला तर कुठल्या कायद्याने झाला तर 1858 साली. ठीक आहे, आणि तो कोण झाला व्हाईसरॉय सगळ्यात पहिला तर लॉर्ड कॅनिंग झाला. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग लक्षात ठेवा, असं विचारलं जाऊ शकते. सगळ्यात पहिलं काय होतं 1773 साली जेव्हा रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता तेव्हा काय होतं तर गव्हर्नर जनरल ऑफ फोर्ट विल्यम म्हणजे कोलकात्यामध्ये बसायचा. ठीक आहे, आणि तो कोण होता पहिल्यांदा तर वॉरन हेस्टिंग ह्याला ठेवलेला. ठीक आहे, पहिल्यांदा तो कितीपर्यंत होता तर 1833 पर्यंत होता. 1833 साली एक चार्टर ऍक्ट आला. ठीक आहे, चार्टर ऍक्ट मध्ये काय सांगितलं तर आता गव्हर्नर जनरल ऑफ फोर्ट विल्यम नाही तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होणार. ठीक आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि तो कोण झाला पहिला तर लॉर्ड बेंटिक. ठीक आहे, लॉर्ड बेंटिक हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता. आणि कितीपर्यंत पद राहिलं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तर 1833 ते 1858. ठीक आहे, 1858 नंतर व्हाईसरॉय म्हणून आला. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला. कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर सरदार पटेल यांच्या. ठीक आहे, तर कशा संबंधित होता बारडोली सत्याग्रह तिकडच्या शेतकऱ्यांना टॅक्स संबंधित होता, म्हणजे टॅक्स जास्त लावला होता म्हणून. ठीक आहे, असाच एक सत्याग्रह होता खेडा सत्याग्रह. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सरदार पटेल होते पण त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर महात्मा गांधींनी केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे भारत छोडो चळवळीत टिंबटिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. समांतर सरकार कोणी स्थापन केले तर क्रांतिसिंह नाना पाटलांनी. ठीक आहे, पुढे लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. ठीक आहे, पुढे कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते. ठीक आहे, समता होतं, मुकनायक होतं, प्रबुद्ध भारत पण होतं. तर कुठलं नव्हतं तर हरिजन हे नव्हतं. हरिजन कोणाचं होतं तर महात्मा गांधींचं होतं. ठीक आहे, पुढे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत किती आहेत तर 7 आहेत. पुढे महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा. तर बघा सगळ्यात दक्षिणेकडे कुठली आहे तर तेरेखोल आहे. ठीक आहे, ह्याचा अर्थ उत्तर काय असणार तुमचं तर ए असणार. ठीक आहे, पुढे टिंबटिंब या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. कुठलं आहे तर लोणार आहे. लोणार कुठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, बुलढाणा. ठीक आहे, आणि चिल्का लेक कुठे आहे चिल्का लेक आहे ओडिसामध्ये. आणि हे सगळ्यात आपल्या एशियामध्ये खारा पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर आहे. ठीक आहे, सांबार लेक कुठे आहे तर सांबार लेक आहे जयपूरला राजस्थानमध्ये. ठीक आहे, पुलिकत लेक कुठे आहे तर पुलिकत लेक आहे तिरुपतीला. ठीक आहे, तिरुपती कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, आणि हे चिल्का लेक नंतर दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं खारा पाण्याचं हे आहे. ठीक आहे, सरोवर आहे. पुढे कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही. ठीक आहे, आता जेवढ्या पण कोकणातल्या नद्या आहेत त्या सगळ्या पश्चिम वाहिनी असतात. ठीक आहे, उल्हास कुंडलिका वैतरणा म्हणजे काय तर वरीलपैकी कोणतीही नाही. ठीक आहे, हे उत्तर असेल तुमचं. नाही विचारलेलं ना तुम्हाला. चला पुढे खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही तर लिग्नाइट हे लोह खनिज नाही. लिग्नाइट काय आहे तर कोळसा आहे. ठीक आहे, आता कोळशामध्ये पण 4 प्रकार येतात. ठीक आहे, आता लिग्नाइट जो कोळसा आहे तो खालच्या दर्जाचा आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कोळशाचं प्रमाण हे कमी असते. तर सगळ्यात चांगला कोळसा कुठला मग तर अँथ्रासाइट. ठीक आहे, अँथ्रासाइट हा सगळ्यात चांगला कोळसा. त्याच्यानंतर तो बिटुमिनस. ठीक आहे, बिट्युमुनस. ठीक आहे, त्याच्यानंतर तो सब बिट्युमिनस आणि मग शेवटी लिग्नाइट. म्हणजे अँथ्रासाइट सगळ्यात चांगला, त्याच्या खालोखाल हा, त्याच्या खालोखाल सब बिट्युमिनस आणि त्याच्या खालोखाल लिग्नाइट. तसेच हे आहेत 3 प्रकार. ठीक आहे, कसले लोह खनिजाचे. आणि अजून एक आहे तो कोणता आहे तर सिड्राइट. समजलं, सिड्राइट. ठीक आहे, पुढे
तांबड्या मृदेसंबंधी खालील विधाने पहा. ह्युमसचे प्रमाण जास्त असते तर नाही. ह्युमस काय असते तर बघा, पालापाचोळ्याचं विघटन होते तेव्हा एक काळ्या कलरची एक माती तयार होते, सेंद्रिय असते, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी पकडून ठेवण्याची क्षमता पण जास्त असते, कार्बन पण जास्त असते, ठीक आहे. तर ह्युमस हा एक लॅटिन वर्ड आहे, त्यामुळे ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे, ठीक आहे. तर हे लाल मातीत असते का तर नाही, ठीक आहे. पुढे, सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते, तर हे बरोबर आहे. तर बरोबर आहे का तर कमीच असते, ठीक आहे ना. पालापाचोळ्याचे विघटन होत नाही तर कसं होणार सेंद्रिय द्रव्य तयार तर नाही, ठीक आहे. पुढे, ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो, तर ॲल्युमिनियम ऑक्साईडमुळे नाही तांबडा रंग येत. कशामुळे होतो तर फेरिक ऑक्साईडमुळे, ठीक आहे. फेरिक म्हणजे काय तर लोहांमुळे, ठीक आहे. म्हणजेच काय तर उत्तर तुमचं तर विधान अ व क हे बरोबर नाही, ठीक आहे. पुढे, टिंबटिंब ह्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणतात. तर जिब्राल्टर काय आहे तर जिब्राल्टर एक समुद्रधुनी आहे किंवा स्ट्रेट आहे, ठीक आहे. ते कुठे आहे तर युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये आहे. तर ही समुद्रधुनी कुठल्या दोन महासागरांना जोडते तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र ह्या दोघांना जोडते, म्हणून ती समुद्रधुनी आहे, ठीक आहे. तर ह्या समुद्रधुनीवर एक जिब्राल्टर नावाचं बेट आहे, ठीक आहे. ते आता इंग्रजांच्या ताब्यात आहे. तर तसाच आपला कोणता किल्ला समुद्रामध्ये होता तर जंजिरा किल्ला. म्हणजे जंजिरा किल्ल्यावरून त्यांना शत्रूवर निगराणी ठेवणं सोपं जायचं, म्हणून ह्या किल्ल्याला काय म्हणायचे ब्रिटिश लोक तर पूर्वेकडील जिब्राल्टर, ठीक आहे. कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कुठे आहे तर करबुडी आहे, ठीक आहे. पुढे, महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र कुठलं आहे तर खोपोली आहे, ठीक आहे. कोणत्या साली चालू झालं होतं तर 1915ला. आणि भारतातलं विचारलं तर भारतातलं आहे शिवसमुद्रम, ठीक आहे. शिवसमुद्रम. आणि कुठे आहे कुठल्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटकमध्ये आहे, ठीक आहे. लक्षात असू दे. पुढे, भारताचा टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज म्हणजे काय, जेव्हा नदी समुद्राला भेटते तेव्हा ती अशा लहान लहान नद्या अशा करते, ठीक आहे. त्रिकोण असा प्रकारचा प्रदेश तयार होतो, म्हणजे तिकडे गाळ आणते साठून, हा गाळ साठलेला असतो इथे, ठीक आहे. आणि तो जो गाळाचा त्रिकोणाकृती जो प्रदेश तयार होतो तिकडे त्याला काय म्हणतात त्रिभुज प्रदेश म्हणतात. आणि तो कुठला आहे जगातला सर्वात मोठा तर तो आहे सुंदरबन. कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये, ठीक आहे. पुढे, यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो तर कुठे होतो तर अलाहाबादला होतो. अलाहाबादला आताचं नाव काय अलाहाबादचं तर प्रयागराज आहे, ठीक आहे. इथे काय भरते या संगमावर 12 वर्षांनी तर कुंभमेळा भरतो, ठीक आहे. कुंभमेळा कुठे कुठे भरतो तर प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे तर नाशिकला, ठीक आहे. पुढे, मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते तर कोण आहेत मराठी भाषेचे शिवाजी तर विष्णुशास्त्री चिपळूणकर, ठीक आहे. पुढे, आता ह्या प्रश्नामध्ये बघा 169 कशाचा वर्ग आहे तर 13चा असतो, ठीक आहे. आता ते आपल्याला प्रत्येक पर्यायामध्ये दिलेले आहे की 1 3 ठीक आहे. सर्वात महत्वाचं काय असते तर किती घरानंतर पॉईंट आला पाहिजे, ठीक आहे. तर बघा, वर्गमूळ जेव्हा असते तेव्हा प्रत्येक 2 घरानंतर 1 पॉईंट आला पाहिजे बाहेर, ठीक आहे. म्हणजे इथे किती होणार तर इथे 4 आहेत, म्हणजे किती घरानंतर लागणार बाहेर आल्यावर तर 2 घरानंतर लागणार, ठीक आहे. आणि समजा घनमूळ असतं तर इथे घनमूळ असतं तर प्रत्येक 3 घरासाठी बाहेर आल्यावर एका घरानंतर लागणार, ठीक आहे. समजलं. चला पुढे, आता इथे आपल्याला काय विचारलं घनमूळ सांगितलं, ठीक आहे. तर कसं काढायचं असते घनमूळ तर पहिल्यांदा तर आपल्याला काय आलं पाहिजे तर 1 ते 10 पर्यंत घन आले पाहिजे, ठीक आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित करायचे. तर बघा काय करायचं, पहिल्यांदा घनमूळ सांगितलं म्हणून शेवटचे 3 अंक घ्यायचे, ठीक आहे. आणि त्याचा एकक स्थानचा अंक बघायचा. एकक स्थानचा अंक काय आहे तर 5. आता 1 ते 10 मध्ये कुठल्या अंकाच्या घनाच्या एकक स्थानी 5 असतो तर 5चाच असतो. 5 हा नेहमी 5च्याच वर्गाच्या किंवा 5च्या घनाच्या एकक स्थानी असतो, ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला 1 अंक भेटला, ठीक आहे. 5 असणार एकक स्थानी, ठीक आहे. मग इथे 5 तर सगळ्या पर्यायाच्या एकक स्थानी आहे. मग आता पुढचा अंक घ्या. पुढचा अंक काय आहे तर 42 आहे. आता 42 हा अंक कोणाच्या घनाच्या जवळ आहे तर बघा 3चा घन काय असतो तर 27 असतो, म्हणजे 3च्या घनाच्या जवळ आहे, बरोबर आहे. 4चा घन घेतला तर 64 होतो, तो 42 पेक्षा मोठा होतो, म्हणजे काय तर 3च्या घनाजवळ 42 आहे, ठीक आहे. याचा अर्थ तुमचा अंक काय होणार हा 3 आणि हा 5 म्हणजे किती तर हा 35चा घन आहे, ठीक आहे. सोपं आहे तर सोपं आहे, ठीक आहे. आता बघा 1 ते 10चे जे घन आहेत त्याच्यामध्ये फक्त 4 असे अंक आहेत, त्यांचं एकक स्थान हे वेगळं असते, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण ते काय करतात तर ते एकमेकाचं एकक स्थान हे बदलतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक जोडी आहे ती 2 आणि 8ची, ठीक आहे. तर 2च्या घनाच्या एकक स्थानी काय आहे तर 8 आहे, ठीक आहे. आणि 8च्या घनाच्या एकक स्थानी काय आहे तर 2 आहे. आणि पुढची जोडी आहे ते 3 आणि 7ची, ठीक आहे. 3 आणि 7 म्हणजे 3च्या घनाच्या एकक स्थानी काय आहे तर 7 आहे आणि 7च्या घनाच्या एकक स्थानी काय आहे तर 3 आहे. बाकी जेवढे पण अंक आहेत हे 4 सोडून त्यांचं एकक स्थान हे तोच अंक आहे, ठीक आहे.
म्हणजे तुम्हाला असं जेव्हा घनमूळ काढायचं असेल आणि एकक स्थानी काय एखादा अंक असेल, जसा 5 आहे आता इथे, 5चं एकक स्थान हे 5चं तेच राहते. ठीक आहे. तसंच 4चं पण आहे, 4चं पण एकक स्थान 4च राहते. फक्त 2 विचारलं तर त्याचं एकक स्थान काय तर 8. म्हणजे हे असं घनमूळ काढणं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर चला समजलं. पुढे आता इथे काय सांगितलंय, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची एकूण बेरीज किती. कशी काढतात नैसर्गिक संख्याची बेरीज 1 ते n पर्यंत. तर 1 ते n पर्यंत काढायचं असेल तर काय आहे सूत्र, तर n कंसात n अधिक 1/2. म्हणजेच काय तर n आपला हा 1 ते 100 विचारलाय. म्हणजे 1 ते 100 म्हणजे काय तर 100 घ्यायचा आणि त्याच्या पुढची संख्या कुठली आहे तर 101 घ्यायची, छेद 2 करायचं. समजलं. एवढं सोपं आहे. तर बे के बे, बे पंचन 10 आणि हे 0 म्हणजे 50 गुणिले 101. आता हा 0 जसाच्या तसा, 5 एके 5, 5 0 0 आणि 5 एके 5 म्हणजे काय उत्तर येईल तुमचं तर 50 50. समजलं. चला तर बघा इथे काय सांगितलंय, एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते, तर ती संख्या कुठली. आता बघा ती जी संख्या असेल ती 9च्या पटीमध्येच असणार. ठीक आहे. म्हणजे 9x घेऊया आपण ती संख्या. ठीक आहे. आणि काय करायचं तर ह्याच्यामध्ये ही बाकी पण अधिक करून टाकायची. ठीक आहे. म्हणजे ही तुमची काय झाली तर जनरल टर्म झाली. ठीक आहे. ती 9च्या पटीतली ही संख्या आणि ही बाकी. तसंच पुढे काय सांगितलं आपल्याला तर 7 ने भागल्यास बाकी 3 उरते. म्हणजे ही ती संख्या काय असेल तर 7च्या पटीत असेल आणि बाकी काय तर ही 3. ठीक आहे. आता काय करायचं आपण पर्याय बघायचे. ठीक आहे. आणि x ची अशी किंमत न्यायची टाकायची किंवा x च्या अशा आपण किमती टाकून बघायच्या की आपल्याला ह्याच्यातलं एक उत्तर भेटेल. ठीक आहे. तर बघा x ची किंमत तुम्ही 5 टाकली तर काय होणार 9 5 45 अधिक काय तर 5 50 आहे उत्तर तर नाही. त्याच्या पुढची संख्या कुठली तर 6. आता 6 टाकून बघा 9 54, 54 अधिक 5 किती तर 59 आहे उत्तर तर आहे. 7 टाकून बघा 9 7 63, 63 अधिक 5 किती तर 68 आहे उत्तर तर नाही. त्याच्या पुढची काय तर 8, 9 8 72, 72 अधिक 5 ते भरपूर जास्त होईल, तो ऑप्शन मध्ये पण नाही मिळत. ठीक आहे. याच्यावर उत्तर काय तुमचं असेल तर 59. ठीक आहे. आता हा पण टेस्ट करून बघा तुम्ही. x बरोबर 6 टाकून बघा 7 सकम 42, 42 अधिक 3 45 आहे उत्तर तर नाही. 7 टाकून बघा 7 7 49, 49 अधिक 3 52 आहे उत्तर तर नाही मिळत. x बरोबर 8 टाकून बघा 7 8 56, 56 अधिक 3 59 म्हणजे काय उत्तर आहे तुमचं 59. दोन्ही ठिकाणी आपण टेस्ट करून बघितलं. ठीक आहे. तुम्हाला एकच घ्यायचं कुठला तरी आणि टेस्ट करायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. समजलं. सोपं आहे. चला आता इथे काय सांगितलं, जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायींना पुरते तर 70 गायींना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल. काय सांगितलं 30 म्हशींना लागणारे खाद्य किती गायींना पुरते तर 42 गायींना पुरते. जी घेऊया. ठीक आहे. गायीबद्दल आणि म्हशीबद्दल एम घेऊया. ठीक आहे. आता हे 30 त्या साईडला जाऊ द्या आणि जी ह्याच्या खालती येऊन द्या. ठीक आहे. जी एम छेद जी बरोबर काय तर 42/30. आता आपण म्हशीचं आणि गायीचं गुणोत्तर काढूया. ठीक आहे. इथे कितीचा भाग लागेल 6 पंच 30, 6 7 42 म्हणजे काय आलं गुणोत्तर म्हशीचं आणि गायीचं तर 7 5 आलं. ठीक आहे. आता पुढे त्याने काय सांगितलं 70 गायींना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल. आता 5चे तुम्ही किती केले गायी 70 केल्या. ठीक आहे. म्हणजे कितीने गुणतोय तुम्ही इथे 14, 14 पंच 70 असतात बरोबर आहे. म्हणजे इथे पण कितीने गुणा तुम्ही तर 14, 14 गुणिले 7 किती तर 14 7 98. ठीक आहे. तर उत्तर काय असेल तुमचं तर 98 गायींना ते खाद्य पुरेल. ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय 15x 24 32 या 4 संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती. सोपं आहे. काय करायचं तर 15/x करा बरोबर काय तर 24/32. आता करा तिरकस गुणाकार 15 गुणिले 32 बरोबर 24 गुणिले x. आता 24 ह्यांच्या खालती येईल म्हणजे x बरोबर काय येणार तुमचं तर काढूया तर 3 8 24, 3 5 15, 8 1 8, 8 चोक 32 म्हणजे 5 चोक 20 म्हणजे x बरोबर काय तर 20. समजलं. चला आता इथे काय दिलंय एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. व पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग 2.5 किलोमीटर आहे. तर त्या बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्धचा ताशी वेग किती असेल. तर बघा आपल्याला दिलंय काय तर प्रवाहाच्या दिशेचा वेग दिलाय. ठीक आहे. तो किती आहे तर 18 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. आणि काय दिलंय पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग तो आपण v करूया. ठीक आहे. v आणि बोटीचा वेग काय करूया तर u असतो. ठीक आहे. तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती दिलाय आपल्याला तासाला तर 2.5 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. तर प्रवाहाचा दिशेचा वेग कसा काढतात प्रवाहाच्या दिशेचा वेग कसा काढतात तर बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. आता प्रवाहाचा दिशेचा वेग आपल्याला दिलाय तो किती आहे तर 18 किलोमीटर प्रति तास आहे बरोबर. बोटीचा वेग दिलाय का आपल्याला तर नाही दिला बरोबर u अधिक v म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग किती आहे
तर 2.5 दिलंय. ठीक आहे, म्हणजे बोटीचा वेग आपल्याला भेटेल. ठीक आहे, बोटीचा वेग किती भेटणार तर 18 वजा 2.5 किती तर 15.5 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, हा भेटला आपल्याला बोटीचा वेग. ठीक आहे, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आपण कसा काढतो तर ते एकमेकाच्या विरुद्ध आहे. म्हणजे काय तर u वजा v म्हणजे बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. तर बोटीचा वेग किती काढला आपण तर 15.5 काढला. ठीक आहे, आणि प्रवाहाचा वेग किती आहे आपल्याकडे दिलेला तर 2.5 आहे. ठीक आहे, करा वजा बाकी किती होणार तर 13 किलोमीटर प्रति तास. आहे सोपं तर आहे, उत्तर आहे तर आहे. समजलं. चला आता इथे काय दिलं ताशी 80 किलोमीटर वेगाने धावणारी 260 मीटर लांबीची आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती. आता बोगदा आहे, बोगदा बोगदा म्हणजे हा असा आहे. ठीक आहे, त्याला पण एक अंतर असते. ठीक आहे, हे काहीतरी अंतर आहे एक्स घेऊया आपण. ठीक आहे, आणि जी ट्रेन जाणार आहे ट्रेन त्या बोगद्यातनं त्या तिचं पण एक एक अंतर आहे. ठीक आहे, ती अंतर किती दिलं आपल्याला तर 260 मीटर दिलंय. ठीक आहे, याचा अर्थ ह्या बोगद्याला पार करण्यासाठी ह्या ट्रेनला किती अंतर कापावं लागेल तर हे 260 अधिक हा बोगद्याचं अंतर एक्स म्हणजे हा डब्बा जेव्हा हे बोगद्याचं टोक पार करेल तेव्हा ते पूर्ण अंतर ट्रेनने कापलेलं असेल. ठीक आहे, तर आता आपल्याला अंतर भेटलं किती कापायचं ते. ठीक आहे, आणि त्याने वेळ दिलेली आहे. अंतरछेद वेळ बरोबर काय असते तर वेग असतो. वेग किती आहे तर 80 किलोमीटर प्रति तास आहे आणि वेळ किती आहे तर 45 सेकंद आहे. म्हणजे इथे 45 घ्या. आता हे 80 किलोमीटर प्रति तासात आहे तर त्याला आपण मीटर प्रति सेकंदात करूया. काय कसं करायचं तर 80 गुणिले 5/18. आता करा गुणाकार तर 9 एके 9 9 दुने 18 9 पाचा 45 बे एके बे बे चोक 8 आणि हे 0. आता करा गुणाकार किती होणार 5/5 25 25 चोक 100 म्हणजे अजून एक 0 राहणार म्हणजे काय तर 1000 होणार. ठीक आहे, आणि हे किती होणार तर 260 अधिक एक्स. आता हे 260 त्या बाजूने जाऊन वजा होणार म्हणजे काय होणार एक्स बरोबर 740 मीटर. आहे उत्तर आहे बी. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय सांगितलं काही माणसे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे आपण काय करूया आता एक्स माणसं ठीक पकडूया. ठीक आहे, किती दिवसात करतात एक्स माणसं तर 18 दिवसात करतात. ठीक आहे, जर त्या माणसाची संख्या 203 केल्यास म्हणजेच काय तर एक्सच्या 203 आपण केले. ठीक आहे, तर ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील तर दिवसचा आपण डी पकडूया. ठीक आहे, झालं. तर आता एक्स एक्स गेला. ठीक आहे, बे के बे बे 9 18 आणि 9 गुणिले 3 किती तर 27 म्हणजे डी बरोबर काय तर 27 दिवस लागतील. ठीक आहे, पण आपल्याला त्यांनी काय विचारलंय प्रश्नामध्ये व्यवस्थित प्रश्न वाचा नाही तर मुलं काय करणार तर 27 उत्तर मार्क करून आणणार. त्यांनी आपल्याला विचारलंय तर ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील म्हणजे 18 दिवस तर ऑलरेडी लागतात त्याच्या पुढे किती दिवस लागतील. ठीक आहे, म्हणजे काय करायचं तर 27 वजा 18. ठीक आहे, बरोबर किती तर 9 म्हणजे उत्तर काय तुमचं येणार तर 9 येणार. ठीक आहे, बघा अशाच लहान लहान सिली मिस्टेक होतात. ठीक आहे, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचत चला पुढे. आता इथे काय सांगितलंय तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कुठला. तर पहिल्यांदा काय करायचं तर ह्या दोन संख्या घ्या. का तर ह्याचा छेद आपण 18 करू शकतो. ठीक आहे, म्हणजे 7/6. आता ह्याचा छेद 18 कसा करायचा तर ह्याला 3 ने गुणायचं आणि वरती पण 3 ने गुणायचं. ठीक आहे, म्हणजे 7×3 = 21 आणि 6×3 = 18. ठीक आहे, आता ज्याचा अंश मोठा असेल ती संख्या मोठी झाली. ठीक आहे, आता इकडे 19 आहे इकडे 21 आहे म्हणजे कुठली संख्या मोठी झाली तर 7/6 ही मोठी झाली. ठीक आहे, आता 7/6 घ्या आणि 12/11 घ्या. ठीक आहे, 7/6 आणि 12/11 11 77. ठीक आहे, आणि 12 72 म्हणजे कुठली संख्या मोठी आहे तर 77 मोठी आहे. याचा अर्थ अपूर्णांक पण कुठला मोठा असणार तर हीच साईडचा असणार 7/6. आता तिसरा अंक घ्या 7/6 आणि 9/8 8 56. ठीक आहे, आणि 9/54 म्हणजे कुठला अंक मोठा आहे तर ह्या साईडचा मोठा आहे. याचा अर्थ अपूर्णांक पण कुठल्या साईडचा मोठा आहे तर 7/6 हाच मोठा आहे. ठीक आहे, तर तो उत्तर काय तुमचं असेल तर 7/6. समजलं. चला आता इथे काय सांगितलं सोपं आहे बघा. दोन संख्याच्या बेरजेची चौपट बरोबर 112 आहे. यापैकी एक संख्याचं 15 असेल तर दुसरी कुठली म्हणजे एक 15 आहे आणि अजून एक संख्या आपण एक्स घेऊया त्यांच्या बेरजेची चौपट किती सांगितलंय तर 112 सांगितलंय. ठीक आहे, तर काढा 4 एके 4 4 दुने 8 आणि 4 8 32. ठीक आहे, तर एक्स बरोबर काय येईल तर 28 वजा 15 किती होणार 8 5 13. समजलं सोपंच आहे. ठीक आहे, पुढे आता इथे सांगितलं व्यासपीठावर बसल्या 9 पायऱ्याने प्रत्येकांशी हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन कसे काढतात तर 9 घ्या आणि त्याच्या खालच्या संख्या कुठल्या आहे तर 8 घ्या छेद 2 करा. ठीक आहे, म्हणजे करणार तर 2 चोक 8 9 चोक 36. समजलं. तर ह्याचं सूत्र कसं असते तर n आणि n वजा 1/2. ठीक आहे,
एन म्हणजे किती पाहुणे आहेत ते, किती जण हस्तांतरण करणार आहेत ते. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलं, एका व्यवहारात झालेला 10,500 रुपये नफा अ, ब, क या तिघांना अनुक्रमे 3/5, 5/7 या प्रमाणात वाटल्यास क ला मिळणारा वाटा किती रुपये असेल? तर बघा, कुठलीही संख्या जर तुम्हाला वाटायची असेल एखाद्या गुणोत्तरात, तर पहिल्यांदा तर ते गुणोत्तरातला तो अंक घ्यायचा. ठीक आहे, किती आहे क चा? तर 7 आहे. ठीक आहे, छेद काय करायचं, तर ते सर्व गुणोत्तरातल्या अंकांची बेरीज करायची. 7 5 12, 12 अधिक 3 15, तो त्यांच्या छेदाला लिहायचा. ठीक आहे, गुणिले तो आपल्याला किती संख्या वाटायची आहे, तर 10,500 वाटायची आहे. ठीक आहे, तर करा गुणाकार. ठीक आहे, तर 15 एके 15, 15 साता 5 आणि हे 0 हे 0, 7 7 49 आणि उरलेले 2 0. ठीक आहे, समजलं. आता त्याने ब ला सांगितलं असं, तर काय केलं असं तुम्ही, तर ब चा अंक किती आहे, तर 5 आहे. म्हणजे वरती काय घ्यायचं, तर फक्त 5 घ्यायचं. ठीक आहे, अ ला सांगितलं असतं तर 3 आला असता. ठीक आहे, बाकी सगळं समान. ठीक आहे, समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, आई व मुलगा यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयातील फरक 25 वर्ष होता. तर आपण आई म्हणजे काय घ्यायचं, तर आई म्हणजे आपण एक्स घेऊया. ठीक आहे, आणि मुलग्याला काय घेऊया, तर वाय घेऊया. ह्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या म्हणजे काय, तर एक्स वजा 5 आणि वाय वजा 5. ठीक आहे, वयातील फरक किती दिलाय, तर 25 दिलाय. म्हणजे हे आईचं वय झालं 5 वर्षापूर्वीचं, वजा काय करायचं, मुलाचं वय. ठीक आहे, किती दिलाय, तर 25 वर्ष. पुढे काय सांगितलंय, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9/4 असेल. याचा काय करायचं, तर एक्स छेद वाय अधिक 5 वर्षानंतर सांगितलंय, म्हणजे अधिक 5. ठीक आहे, बरोबर गुणोत्तर काय दिलंय, तर 9/4 दिलंय. ठीक आहे, आता आपल्याला 2 समीकरणं काढायची. ठीक आहे, इथे काय होणार, तर एक्स वजा 5 वजा काय होणार, तर वाय, आणि हे वजा वजा काय होणार, तर अधिक होणार, म्हणजे अधिक 5. ठीक आहे, कंसाच्या बाहेर आल्यावर बरोबर 25. हे 5 5 गेले, म्हणजे काय राहणार, तर एक्स वजा वाय बरोबर तर 25 राहणार. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं समीकरण. इथे काय होणार बघा आता, तर 4x गुणिले 20, 4x अधिक 20. ठीक आहे, बरोबर काय, तर 9y अधिक 9 5 45. ठीक आहे, आता 9y इथे घ्या, 4x वजा 9y बरोबर 45. हे इकडे जाऊन 20 वजा होणार, म्हणजे किती, तर 25. आता हे झालं तुमचं दुसरं समीकरण. ठीक आहे, आता त्याने आपल्याला काय सांगितलंय, तर आईचं वय काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आईचं वय आपण काय घेतलंय, एक्स घेतलंय. म्हणजे काय करूया आपण आता समीकरणातनं वाय वाय घालवूया. ठीक आहे, यांची वजाबाकी करून. आता इथे 9y आहे, तर इथे पण आपल्याला 9y करायला लागेल. तर कसा करायचा, तर ह्या पूर्ण समीकरणाला 9 ने गुणा, म्हणजे काय होणार, तर 9x वजा 9y बरोबर 25 9 225. ठीक आहे, आता घालवा ह्या समीकरणात हे समीकरण घाला, काय होणार, तर 4x वजा 9y बरोबर 25. करा वजाबाकीच करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे हे अधिक होणार, म्हणजे हे 2 जाणार. 9 वजा 4 किती, तर 5x बरोबर 225 वजा 25 तर 200, आणि इकडे काय होणार, 5 के 5 5 चोक 20 आणि हे 0, म्हणजे x बरोबर काय येणार, तर 40 वर्ष येणार. ठीक आहे, पण 40 उत्तर येणार का, तर नाही येणार. का, तर आपण 40 हे आजचं वय घेतलंय, पण आपल्याला काय विचारलंय, 5 वर्षापूर्वीचं वय. म्हणजे काय करायचं, तर 40 वजा 5 म्हणजे काय येणार, तर 35 वर्ष. समजलं. चला, आता इथे आपल्याला त्रिकोण मोजायचे. कसं, सोपं आहे बघा, 1 2 3 4 5 आणि 6 असे उभे भाग केले. ठीक आहे, म्हणजे काय करायचं, तर ह्यांची बेरीज घ्यायची. ठीक आहे, सगळ्यांची. आता 1 ते 6 अंकाची बेरीज कशी घेतात, तर आपण आधी बघितलं 1 ते n अंकांची बेरीज कशी करतात. तर कशी करतात, तर n अधिक 1 छेद 2, n किती इथे, तर 6 गुणिले 7 छेद 2, म्हणजे बेके बे बेत्रिक 6 7 त्रिक 21, म्हणजे काय उत्तर तुमचं, तर टोटल 21. ठीक आहे, आता हे बेरीज तुम्ही हाताने म्हणजे मनातल्या मनात करण्यापेक्षा हे असं करायचं. कसं, तर 6 पार्ट आहेत तुमचे. ठीक आहे, म्हणजे 6 हे आणि त्याची पुढची संख्या कुठली, तर 7 आणि छेद 2, म्हणजे 6 7 42, 42 छेद 2 तर 21. समजलं. आता समजा इथे अशी आडवी एक रेष असती तर काय करायचं, आता उभे पण त्याचे 2 पार्ट बनणार आडव्या रेषेमुळे, म्हणजे काय करायचं, तर ह्या 2 पार्ट त्याला गुणायचे. ठीक आहे, म्हणजे किती उत्तर येणार तुमचे, तर 42 त्रिकोण बनतील. ठीक आहे, अजून एक असती तर किती पार्ट बनले, तर 1 2 आणि 3, मग कशाने गुणायचं 21 ला, तर 3 ने गुणायचं. ठीक आहे, जेवढे पार्ट बनतील उभे तेवढे त्याला गुणायचं. ठीक आहे, समजलं. चला, आता इथे सांगितलं एक वस्तू 300 रुपयास विकल्याने 30 रुपये तोटा झाला, तर शेकडा तोटा किती, तर आपल्याला शेकडा तोटा किंवा शेकडा नफा काढायचा असेल तर तो कशावर काढला जातो, तर खरेदी किमतीवर काढला जातो. बरोबर आहे, तर खरेदी किंमत पहिल्यांदा काढावी लागेल. तर विक्री किंमत किती आहे, तर 300 आहे, आणि तोटा किती आहे, तर 30 आहे. याचा अर्थ खरेदी किंमत किती असेल, तर विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे किती, तर 330 हा तुमचा खरेदी किंमत असेल. ठीक आहे, आता काढा तोटा किती आहे, तर 30 रुपये आहेत.
आणि कितीवर आहे तर खरेदी किमतीवर तोटा काढला जातो. ठीक आहे, म्हणजे 330 गुणिले 100 म्हणजे हे शून्य गेले, हे शून्य गेले, 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 एके 3. ठीक आहे, म्हणजे 100/11 म्हणजे काय होणार तर 11 9 99 आणि 1 उरणार. ठीक आहे, म्हणजे 100/11 म्हणजे काय आलं तुमचं उत्तर तर 9/111%. समजलं. आता इथे काय सांगितलं 65 विद्यार्थ्याचा सहलीचा खर्च एकूण खर्च किती आहे 7,800 म्हणजे 65चा 7,800 आहे. ठीक आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याचा किती असणार तर 7,800/65. तर 90 विद्यार्थ्यांचा किती असणार तर गुणिले 90 करा. तर कितीचा भाग लागतो तर 13चा लागतो. 13×5 65, 13 78 आणि 5 एके 5, 5 एके 5 आणि 5 8 40 म्हणजे किती आले तर 18. 18 गुणिले 6 किती तर अष्टोदर्श असते ना, 18 अष्टोदर्श म्हणजे 108 आणि हे 2 शून्य राहिलेले आहेत ते. ठीक आहे, म्हणजे काय उत्तर तुमचं तर डी. समजलं. चला आता बघा सोपंच आहे. 2400 पैकी 144 म्हणजे काय तर 2400 छेदाला आणि 144 आणि त्यांची टक्केवारी काढायची म्हणजे 100 ने गुणा. ठीक आहे, म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 दुने 24 आणि 144 काय तर 12चाच वर्ग असतो म्हणजे 12. बेके बे बेसक 12. याचा अर्थ उत्तर काय तुमचं तर 6%. समजलं. चला आता इथे काय सांगितलं 5 मित्र असून रवी हा सतीश पेक्षा बुटका आहे. म्हणजे मोठा कोण झाला तर सतीश झाला. सतीश हा रवी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, व राहुल पेक्षा उंच आहे असं पण सांगितलं. म्हणजे काय तर राहुल पेक्षा रवी हा मोठा झाला. ठीक आहे, पुढे कपिल हा विजयपेक्षा बुटका आहे. कपिल हा विजयपेक्षा बुटका आहे म्हणजे विजय मोठा झाला व राजू पेक्षा उंच आहे. कोण तर कपिल म्हणजे कोण हे तर राजू येणार. ठीक आहे, राजू हा सतीश पेक्षा उंच आहे म्हणजे इथे काय येणार तर सतीश येणार. ठीक आहे, तर सर्वात उंच व सर्वात बुटका यांची जोडी सांगा. आता इथे सतीश आहे आणि इथे पण सतीश आहे म्हणजे हे काय करा तुम्ही तर इथे नेऊन जोडा. ठीक आहे, म्हणजेच काय तर सगळ्यात मोठा कोण येणार ह्याच्यामध्ये तर सतीश. इथे सतीश येतो. ठीक आहे, पण सतीश पेक्षा मोठे पण इथे आहेत म्हणजे कोण आहे मोठा तर विजय आहे. ठीक आहे, आणि सर्वात लहान कोण येणार मग तर राहुल येणार. समजलं कसं करायचं ते. फक्त तुम्हाला हे जे लहान मोठी जे चिन्ह आहेत हे फक्त एकाच दिशेने ठेवायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला करणं सोपं जाईल. समजलं. चला आता इथे काय सांगितलं जर घड्याळात 5:36 झाली तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती तर कसा काढतात कोण तर मॉडमध्ये 30A वजा 11/2B हे सूत्र वापरायचं. ठीक आहे, ए म्हणजे काय तर तुमचा तास इथे किती आहे तर 5 आहे आणि बी म्हणजे काय तर मिनिटं. ठीक आहे, इथे किती आहे तर 36 मिनिटं आहेत. करा गुणाकार 30 गुणिले 5 वजा 11/2 गुणिले 36. बे के बे बे 18 36. ठीक आहे, इथे किती होणार 5×3=15 म्हणजे किती तर 150. 150 वजा 18 गुणिले 11 तर 18 एके 18 1 18 एके 18 आणि 19. ठीक आहे, आता 198 वजा 150 किती होतात तर 48. ठीक आहे, पण हे वजा होणार पण आपण काय आहे तर मॉड मध्ये आहेत ऑलरेडी. ठीक आहे, म्हणजे काय तर वजा चिन्हाला किंमत नाही. ठीक आहे, काय तर 48 डिग्री. समजलं. चला आता इथे काय सांगितलं 26 जानेवारी 2002 रोजी काय होता तर सॅटरडे होता किंवा शनिवार होता. ठीक आहे, तर 2009 सालचा प्रजासत्ताक दिन कुठल्या वारी येईल म्हणजे प्रजासत्ताक दिन पण 26 जानेवारीलाच असतो. कधीचा विचारला आहे तर 2009चा. तर किती वर्ष झाली बघा टोटल तर 7 वर्ष आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता ह्या 7 वर्षातल्या प्रत्येक वर्षाचा किती एक्स्ट्रा दिवस असतो किंवा अधिक दिवस असतो तर 1 असतो. म्हणजे किती अधिक दिवस झाले तर 7 अधिक लीप इयर किती येणार याच्यामध्ये तर 2004 असते. ठीक आहे, 4ने भाग जात होते. ठीक आहे, लीप इयर असते आणि एक काय होणार तर 2008 होणार. 4 वर्षाने येते. बरोबर आहे, म्हणजे 2 लीप इयरचे हे 2 अधिक दिवस झाले. ठीक आहे, आता तुम्ही सांगते सर तुम्ही इथे 4 घ्यायला पाहिजेत का तर लीप इयर मध्ये 2 अधिक दिवस असतात पण इथे मी 2च का घेतले तर आपण इथे ऑलरेडी 7 वर्ष पकडलेली आहेत म्हणजे ते जे 2 आहेत ते आपण इथे ऑलरेडी पकडलेले आहेत म्हणून आपण 7 घेतले 2 घेतले. ठीक आहे, म्हणजे काय होणार तर 8 आणि 9. ठीक आहे, तर ह्या 9 अधिक दिवसाला 7ने भागा आठवड्याने भागा म्हणजे काय होणार तर बाकी किती राहणार तर 7 एके 7 आणि 8 9 2 बाकी राहिले. ठीक आहे, आता ह्या शनिवारच्या 2 दिवस पुढे जा काय होणार तर रविवार आणि सोमवार म्हणजे तुमचं उत्तर काय येईल तर सोमवार. समजलं. चला आता इथे बघा काय केलं त्यांनी 5×3=15 म्हणजे इथे 3ने गुणाकार केलाय. ठीक आहे, आणि 15×4=60 म्हणजे इथे काय केलंय तर 4ने केलंय म्हणजे पहिल्या ज्या संख्येने गुणाकार केलाय त्याच्या पुढच्या संख्येने गुणलंय. ठीक आहे, आता इथे बघा किती आहे 7×5=35. ठीक आहे, त्याच्या पुढची संख्या कुठली असते 35 गुणिले 6 करा म्हणजे किती उत्तर तुम्हाला भेटणार तर 210 भेटणार. ठीक आहे, तर आता इथे किती होणार तर इथे 3 घेतलाय इथे 4 येतो म्हणजे इथे पुढची संख्या काय येणार तर 4 येणार. ठीक आहे, 6×4=24
आणि 24 पंचन 120. ठीक आहे, आणि उत्तर काय तुमचं येणार तर 24. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, एम ही डी ची बहीण आहे. ठीक आहे, आता एम ही महिला आहे म्हणून काय घ्यायचं आपण तर गोल घ्यायचा. ठीक आहे, आणि कसली कोणाची बहीण सांगितलंय तर डी ची आहे. ठीक आहे, डी काय आहे ते आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, आर हा डी चा भाऊ आहे, मग तो पुरुष आहे म्हणून काय घ्यायचं तर चौकोन घ्यायचा. ठीक आहे, हे भाऊ भाऊ झाले. ठीक आहे, आणि ही बहीण झाली. ठीक आहे, डी ची. पुढे एफ हा एम चा वडील आहे. एम कोण आहे तर ही मुलगी आहे, हिचे वडील कोण आहेत तर एम आहे. ठीक आहे, हे पुरुष आहेत म्हणून ह्यांना चौकोनामध्ये. ठीक आहे, म्हणजे हे एम डी चे पण वडील आहेत आणि आर चे पण वडील आहेत. ठीक आहे, पुढे व टी ही आर ची आई आहे. आर ची आई कोण आहे टी, म्हणून काय ती लेडीज आहे म्हणून काय तर टी, आणि ते नवरा बायको आहेत म्हणून काय ते एकमेकाला चिटकवायचं. ठीक आहे, तर टी ही आहे तिघांची पण आई आहे. ठीक आहे, पुढे डी हा टी शी काय नाते ठेवतो तर डी हा टी शी काय नाते ठेवतो, म्हणजे ही कोण आहे आई आहे. ठीक आहे, पण हा मुलगा आहे का मुलगी आहे आपल्याला माहित नाही मिळत, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं तर मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय झालं, खेळाडू 18 वर्षावरील खेळाडू, 18 वर्षाखालील खेळाडू, आणि चौथं काय दिलंय, विविध कारणामुळे सध्या खेळत नसलेले खेळाडू. आता खेळाडू काय येणार तर पूर्ण हा संच येणार. ठीक आहे, हे कोण आहेत तर 18 वर्षावरील खेळाडू. ठीक आहे, आता त्यांचा 18 वर्षाखालील खेळाडूंशी काय संबंध आहे का तर नाही मिळत. हे कोण झाले तर 18 वर्षाखालील खेळाडू. ठीक आहे, पण त्यांनी चौथं पण दिलं आहे, विविध कारणामुळे सध्या खेळत नसलेले खेळाडू. आता ते 18 वर्षाखालील पण असू शकतात आणि 18 वर्षावरील पण असू शकतात, म्हणजे काय उत्तर येणार तुमचं तर बी येणार. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, सर्व वह्या गाजर आहेत, म्हणजे ह्या वह्यासाठी आपण वी घेऊया. ठीक आहे, आणि सर्व वह्या काय आहेत तर गाजर आहेत, म्हणजे हा जी घेऊया. ठीक आहे, पुढे सांगितलं सर्व गाजर नद्या आहेत. आता ह्या सर्व गाजर जे आहेत ते काय आहेत तर ह्या नद्या आहेत, त्याच्यासाठी एन घेऊया. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, एकही नदी दगड नाही, म्हणजे ही एकही दगड नाही, डी घेऊया. ठीक आहे, तर अनुमान काय दिलंय बघा, काही वह्या दगड आहेत, तर आपण हे अनुमान लावू शकतो का काही वह्या दगड आहेत तर नाही का तर पूर्ण ह्या आपल्याला नदीलाच, ज्या नदीमध्ये सगळं येते ते आणि दगडाचा संबंध नाही दर्शवलाय, म्हणजे काय तर हे उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे, पुढे काही गाजर दगड आहेत, गाजर दगड होऊ शकतात का तर नाही का तर पूर्ण नाहीच बोललंय ना आपल्याला, म्हणजे हे पण उत्तर नाही. पुढे काय सांगितलं, काही नद्या वह्या आहेत. आता काही नद्या वह्या असू शकतात का तर हो, हे दिलेलं आहे आपल्याला, पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय असणार तुमचं तर फक्त 3 हे बरोबर. समजलं. चला पुढे आता इथे काय सांगितलं, एका शाळेत 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहे. जर त्या शाळेत एकूण सर्व जण मिळून 816 जण असेल तर त्या शाळेत शिक्षक किती आहेत. आता हे आहे शिक्षक. ठीक आहे, किंवा आपण घेऊया टी घेऊया. ठीक आहे, टीचर्स ते किती आहेत तर 2 आहेत, आणि विद्यार्थी किती आहेत तर 45 आहेत. ठीक आहे, किंवा आपण हा एस घेऊया. ठीक आहे, विद्यार्थी म्हणजे स्टुडंट. ठीक आहे, स्टुडंट किती आहेत तर 45 आहेत, आणि शिपाई किती आहेत तर एस बरोबर किती आहे, किंवा आपण इथे पी घेऊया म्हणजे पिऊन. ठीक आहे, पिऊन किती आहेत तर 2 आहेत, सॉरी 1 आहे. जर त्या शाळेत एकूण सर्व जण म्हणून 816 जण आहे. आता आपण पहिल्यांदा असाच एक प्रॉब्लेम बघितलाय, तर आपल्याला एक रक्कम होती ती वाटायची होती. ठीक आहे, तसंच आपल्याला 816 हे ह्याच्यामधले आपल्याला शिक्षक किती आहेत ते काढायचे. आता ह्यांचं गुणोत्तर काय आहे तर 2 45 45 1. ठीक आहे, टीचर किती आहेत तर 2 आहेत. ठीक आहे, छेद काय करायचं, ह्या तिघांची बेरीज करायची. 45 अधिक 2 47 अधिक 1 48. ठीक आहे, म्हणजे छेद 48 ह्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे तुम्हाला शिक्षकांची संख्या भेटून जाईल. ठीक आहे, तर 8 × 48, 8 × 10 80 आणि 8 × 2 16. ठीक आहे, बेके 6 3 1 3 3 3 9 आणि 3 4 12, म्हणजे किती आहेत संख्या तर 34 आहे. समजलं. चला पुढे. तर चला अशा प्रकारे आपण रायगड जिल्ह्याचं विश्लेषण संपवलेलं आहे. ठीक आहे, आता ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सपोर्टची तुमच्या भरपूर गरज आहे. ठीक आहे, आणि प्लीज जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या विश्लेषणात. थँक्यू.